काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांना राज ठाकरेंकडून अभिनंदनाचं पत्र। निशिकांत दुबेंना घेराव घातल्याप्रकरणी राज ठाकरेंकडून अभिनंदन। शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरासाठी शासनाकडून नवी नियमावली। गोपनीय शासकीय माहितीचा प्रसार करणं आणि खोट्या गोष्टी सोशल मीडियाद्वारे पसरवण्यास प्रतिबंध। नव्या सूचनांचं परिपत्रक जाहीर होणार। टीसीएस कंपनी 2% कर्मचाऱ्यांना कंपनीतनं काढून टाकणार। एकूण 12,000 कर्मचाऱ्यांना बसणार फटका। कंपनीनं आपल्या पोर्टलवर माहिती दिल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक। मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं वाढ सुरू। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 85%वर। मुंबईतल्या साकीनाका पोलिसांची म्हैसूरमध्ये मोठी कारवाई। ड्रग्सच्या कारखान्यातनं 390 कोटींचं एमडी ड्रग्स केलं जप्त। 4 जणांना घेतलं ताब्यात। पुण्यामध्ये आयटी अभियंत्याची आत्महत्या। 7व्या मजल्यावरनं उडी घेत आत्महत्या। पियुष कवडे असं आत्महत्या केलेल्या अभियंत्याचं नाव। बीडमध्ये एका तरुणाला मारहाण। हातात कोयते आणि सत्तूर घेऊन मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।